सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव देवा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समाधिष्ठतिष्ठन्तं मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मनो वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमः श्रीकृष्णाय नमः। ॐ गणपतये नमो नमः बुद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। मना ॐ गणपतये नमो नमः सिद्धिविनायक
सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गजानन महाराज की जय पवन सुत हनुमान जी की जय राधे 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 भक्ता भक्ता आपल्या या श्रीमद भागवत कथा महापुराणाला तिसरा दिवस उजाडलेला आहे। आज तिसऱ्या दिवसाचं सत्र आपल्या समोर प्रस्तुत आहे। गेले 2 दिवस आपण वेळेवर असं आपलं श्रीमद भागवत कथा पुराण आपण लोकांनी श्रवण केलं। आज कोणत्या तरी अपरिहार्य कारणामुळे आपल्याला आज वेळ झालेला आहे। का होईना याला खंड पडू देता येत नाही, नाही का? या कार्याला खंड पडू देता येत नाही। हे अखंड 7 दिवसाचं श्रीमद भागवत महापुराण, नाही का? म्हणून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करण्याचे प्रयत्न करू। काल आपण भागवतामध्ये ब्रह्माजीचा जो कालखंड आहे तो बघितला आहे। त्यानंतर त्यांनी जी मैथुनी सृष्टी निर्माण केलेली आहे त्या मैथुनी सृष्टीमध्ये प्रथम पुत्र त्यांना मनु हा जन्माला आलेला आहे। मनुच्या पोटी 2 पुत्र निर्माण झाले, नाही का? 2 पुत्र जन्माला आले आणि 3 कन्या जन्माला आल्या। 2 पुत्र आहेत, त्यांचं नाव आहे प्रियवत मोठा आणि उत्तानपाद लहान। आणि 3 ज्या मुली आहेत आकुती, देवती आणि प्रसूती, ह्या 3 कन्या जन्माला आलेल्या आहे। यामध्ये 2 भाग पडलेले आहेत। प्रियवत यांची एकाकडे गेलेली एक साकडी आणि उत्तानपाद हे एकाकडे गेलेली, नाही का? उत्तानपाद जो आहे, उत्तानपाद राजाला किती पत्न्या होत्या? किती? 2 पत्न्या होत्या। एकीचं नाव सुरुची होती आणि दुसरीचं नाव सुनीती होती।
सुरुची हे रुची प्रमाण होती. रुची कोणालाही आवडतं. तुम्हाला आवडत नाही का रुची? रुची रुची भोग नाही का? आता सुरुची म्हटल्यानंतर कुठेही आपण कार्यक्रम जर करतो, बफे असते, बफे, त्यामध्ये सुरुची भोज हा शब्द कुठून आला? कहां से आया है शब्द सुरुची? जिथं बफे चालतं तिथून आलेला सुरुची भोज आहे. आणि आपल्या आगमनापर्यंत आपल्याला नाही का सुरू राहील. आणि बफेलो हा शब्द कुठून आला? बफे, बफे नाही, बफेलो म्हणजे म्हैस होते. बफेलो म्हणजे म्हैस इंग्लिश मध्ये. बफेलो, आता बफेलो म्हणजे खाली, म्हणजे त्या म्हशीच्या खाण्यापेक्षाही खालच्या दर्जाचा खाना म्हणजे बफेलो. पायानं तुळवून खाल्लेला. आपण किती मस्त पंक्ता बसून जेवण करतो, किती आनंद वाटते त्या जेवणामध्ये. ते जेवण कसं होतंय? मनपूर्वक आणि इच्छानुसार. बफे तसं होत नाही. नाही त्या प्रकारचे पक्वान्न असतात आणि घेऊन घेतात, त्यामध्ये राहिलेलं गोष्ट फेकून देतात. त्याला ढोरं पण खात नाही. अन्नाचा कण, संताचा क्षण कधी वाया जाऊ नये. अन्नाचा कण जर वाया गेला तर कधी दारिद्र्य येईल की सांगता येत नाही. आणि संताचा क्षण जर वाया गेला, भगवंत मिळेल का नाही मिळेल याची शाश्वती नाही. म्हणून संताचा क्षण आणि अन्नाचा कण कधी वाया जाऊ देऊ नये. तर कारण याला प्रमाण आहे ना. एक क्षण उरला खटवांगारायसी, भाग्य दशा त्याची प्राप्त झाली. एक क्षण फक्त खटवांगा ऋषीला मिळाला होता, तर त्याला भाग्याचा उदय झाला, त्याला भाग्यदशा प्राप्त झाली. आणि संताचा क्षण आणि अन्नाचा कण वाया जाऊ देऊ नये. म्हणून मी या गोष्टीला खूप जवळून हे करतो का अन्न जर माझ्या घरी पण वाया जात असेल तर मी माझ्या पत्नीला सांगतो, अरे त्या शेतकऱ्यानं एक एक दाणा हा शेतातून निपुजून काढलेला आहे, तुमच्या समोर तुम्हाला दिलेला आहे. स्वतः तो शेतकरी फक्त एक पोतं ठेवतो, तुम्हाला सगळं विकून टाकतो. का? हा शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे. धान्य कसं काढतो तो? एक एक दाणा पडलेला जमिनीमधून वेचून काढतो. आणि तुम्ही त्यात धान्य काढलेलं एवढा आपल्याला मात आला का ते अन्न पायदळी तुडवतो आपण. किती पायदळी तुडवतो. खोप्यामध्ये माझी खोप, त्याला बोराटीची झाप, तिथे राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप नाही का. कष्ट त्याच्याच का पायी, त्यानं काय केलं पाप, तिथे राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. माय पेटवीत चुल्ला, बाप फोडत लाकड, बाप फोडत लाकड, माय पेटवत चुल्ला. पीठ घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला. आम्ही कष्टातच खातो, जग करी हा पाप, तिथे राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. हा शेतकऱ्याने एक एक दाणा शेतीमधून काढलेला आहे आणि तो तुमच्या जवळ दिला, पण तुम्ही त्याचा कसा उपयोग करता हे आपल्याकडे आहे. म्हणून संताचा क्षण आणि अन्नाचा कण वाया जाऊ नये. सुरुची, सु म्हणजे चांगली, रुची म्हणजे चांगली, जीवीला वाटणे अशी आवडीची त्याची पत्नी होती. कोणाची? उत्तानपाद राजाची. आणि एक सुनीती होती. सुनीती, सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे आचरण, अशी असलेली चांगल्या आचरणाची पत्नी त्याची दुसऱ्या नंबरची. पण तिच्यावर त्याचं प्रेम नव्हतं, जेवढं पाहिजे तेवढं. आताच्या जमान्यामध्ये ज्याला दोन बायका त्याची फजिती आहे का?
त्या काळामध्ये नाही का रावणाला किती होते? रावणाला 80,000 पत्नी होत्या. किती? 80,000 पत्न्या होत्या आणि 1,00,000 पुत्र होते. किती? 1,00,000 पुत्र होते आणि 1,25,000 नातू होते. किती? 1,25,000 नातू होते. आणि तो जर निवडणुकीमध्ये जर उभा राहिला असताना दुसऱ्याला चान्स राहिला नसता, पंतप्रधान तोच झाला असता. कारण सर्व मेजॉरिटी त्याच्याच घरची राहिली असती. एवढी लोकसंख्या होती त्यावेळी ते एवढं. पण ते आता ते घटत घटत आलं नाही का. 80,000वरचं शून्य खाल्लं, 8 वर आलं. आमच्या भगवान कृष्णाला 8 पत्नी होत्या. त्या एक 16 सहस्र सोडून द्या, तशा एक 8 होत्या नाही का. मग त्या 8वरच्या संगमनाच्या अर्धे गेल्या 4 वर आल्या, 4 वरचे अर्धे गेल्या 2 वर आल्या, 2 वरचे अर्धे गेल्या म्हणजे 1 वर आले. असं आहे. म्हणून आवडी आणि निवडीच्या हा प्रश्न. त्या सुरुचीला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं ध्रुव. आणि सुनीतीला मुलगा होता, त्याचं नाव काय होतं? उत्तम होतं त्याचं नाव. सांगत जरा मला, कदाचित नाही आठवलं तर नाही का. उत्तम होतं. आणि एक दिवसची गोष्ट आहे. वडिलांना सर्व मुलं सारखी असतात नाही का. तर एक दिवस काय झालं, तर वडील गादीवर बसले असताना ध्रुव असा खेळत खेळत गेला, त्याच्या मांडीवर बसला. मांडीवर बसल्यानंतर तिकडून सुरुची आली. तिनं बघितलं हा मुलगा माझ्या मुलाची जागा घेतली, म्हणून तिनं त्याला लाथीनं ढकललं. अरे या मांडीवर जर बसायचं असेल ना तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागल. चलो लात मारली. 5 वर्षाचं चालवलं होतं. किती? ध्रुव बाळ 5 वर्षाचा, फक्त 5 वर्षाचा होता. आणि मुलाला काय तेवढं वाटत नसतं, परंतु त्याला भावना असतात ना. ते रडत रडत आईकडे गेला आणि आईला म्हणत, आई मला मोठ्या आईनं लाथीनं बाबाच्या मांडीवरून ढकलून दिलं. कोणती अशी या जगामध्ये आई आहे का आपल्या मुलाला जर लाथीनं जर ढकलून दिलं चांगलं वाटेल? वाटेल चांगलं? तिला इतकं वाईट वाटलं आणि ती म्हणायला लागली, अरे बाबा, अरे ज्याचं कोणी नाही त्याचा तो आहे ना. मुलं हे शार्प असतात बुद्धीनं. तिनं एवढाच शब्द टाकला, बाबा ध्रुव, अरे ज्याचं कोणी नाही त्याचा तो आहे. आई तो म्हणजे कोण मला सांग, तो म्हणजे कोण मला सांग. असं त्यानं हट्ट पकडला. 4 हट्टात जगामध्ये. एक बाल हट्ट आहे, दुसरा स्त्री हट्ट आहे, तिसरा राज हट्ट आहे आणि चौथा आचार्य हट्ट. असे 4 हट्ट आहेत. बाल हट्ट हा सर्वात महत्वाचा. त्यानं म्हटल्यानंतर तो आईला म्हणतो, आई तो म्हणजे कोण? तिला सांगावं लागलं, तो म्हणजे भगवान विष्णू. भगवान विष्णू का तो आपला कोणी नाही, तो आहे आपला. मग तो कुठं आहे तो? बाबा मग आता मुलाची समजूत घालावं लागतं. त्याला जर समजा एखाद्याने म्हटलं बा चांदो मामा पाहिलास का नाही का, निंबोनीच्या झाडाखाली लपलास का, एवढं जरी म्हटलं ते मला मग चांदो मामा. लहान मुलांची गोष्ट अशी असते, तेच मला चांदो मामा कुठं आहे. तर मग चांदो मामा कुठं दाखवायची मग आई? पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये तो चंद्र
काय पडायची परिचय पडायची आपलं प्रतिबिंब पडायचं त्याला दाखवायची हे पाहिजे बाबा चांदमामा हा तुझा चांदमामा. तर तो हट्टी पेटला मग कुठं आहे तो. मग तिनं सांगितलं दूर दराज वनामध्ये आहे तो आपल्याला मिळत नाही. पण मुलं हट्टी असतात. त्यांनी सांगितलं आई तू नाही म्हणतस ना मिळत नाही मी मिळेपर्यंत घरीच येणार नाही. त्यानं मनामध्ये सुचलं सांगितलं नाही आईला आणि झोपू दिला आईला बाबाला पण झोपू दिलं. हा अलगत रात्रीचे 12 वाजता उठला. उठतं काय कोणता मुलगा 12 वाजता उठला आणि अलगद दरवाजा काढला आणि निघाला. आईनं सांगितलं होतं की दूर दराज वनामध्ये असतो तो. निघाला या वनातून त्या वनात त्या वनातून या वनात चप्पल सुद्धा पायामध्ये नेली नाही त्यानं आणि निघाला 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 दूर गेला. आणि मग सकाळ झाली बघतोय तर ध्रुव कुठं आहे. त्याची आई रडायला लागली अरे ध्रुवा कुठं आहे ध्रुवा कुठं आहे. आवाज देत होता पण ध्रुव काही कसा मिळणार आहे. ध्रुव गेला आपल्या कार्याला आणि असं करता करता असं करता 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 बापाकडे गेली आहे गोष्ट उत्तानपाटकडे आणि सांगितलं का ध्रुव दिसून राहिला नाही. शोधांती चालू झाली. शोध करायला लागले. दोघही पती आणि पत्नी रथामध्ये जाऊन इकडे बघ तिकडे बघ. ध्रुव मिळत नव्हता. तिकडे नारद मुनी आधी झोपला वाटते. नारद मुनी नारद मुनी आले. नारायण 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 करता करता आमचे नारद मुनी तर आता झोपून गेली असं नाही का आहेत का. या ना म्हणायचं त्यांनी वेस्ट नाही घेतला असं नाही. त्यांना माहित नाही वाटते भागवत आहे म्हणून. अरे युट्यूबवर जाता ना राजे हो तुम्ही मस्त तुम्ही फोटो काढा नाही तर खूप म्हणता माझा फोटो काढा. इथं तर तुमचं सर्व जगामध्ये फोटो जाते. म्हणा राधे 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 राधे. ध्रुव बाल जब 5 बरस का था तो चला गया अपने कार्य के लिए. अपन इतने बड़े होने के बावजूद भी आपको हमको अभी तक सुध नहीं आई. भगवान कहाँ मिलता भगवान का पता कहाँ है नहीं मालूम. मालूम करने के लिए ध्रुव निकला. वन ध्रुव बाळ वनात निघाला. निघाल्यानंतर नारदाची भेट झाली. नारदाची भेट झाल्यानंतर नारदाला काळजी पडली का हा छोटासा 5 वर्षाचा मुलगा आणि नाही का हा दर म्हणजे याची समजूत करा आणि याला वापस पाठवून द्या. आणि हा एकटा याला हिंसक स्वापत आहे जंगलामध्ये याला खाऊन टाकत म्हणून त्याला बाबा रे कोण आहेस तू. आणि तो ध्रुव बाळ म्हणतो तुम्ही कोण सांगा तुमचं पत्ता सांगा. ते म्हणते मी नारद. बरं मग तू मी ध्रुव आहे उत्तानपाद राजाचा मुलगा. अरे एवढा मोठा राजा आणि तू हा मग अरे एवढं कष्ट कशाला घेतोस. नाही मला भगवान विष्णूचा पत्ता सांगा. भगवान विष्णूचा पत्ता मला सांगा आणि सांगाल तरच मी घरी जाईन नाही तर मी तोपर्यंत घरी. नारदानं समजूत घातली पण तो समजला नाही. त्याला असं वाटलं का हा मुलगा समजण्याच्या पलीकडचा आहे म्हणून सांगितलं बाबा तुला काटे ऋतून आहेत पायाला सर्व रक्तबंबाळ शरीर झालेलं आहे तुझं. अरे तसा नाही तर तो लोटांगण खेळत खेळत एवढ्या मोठ्या उन्हामध्ये पुरे काटे त्याच्या अंगाला रुतलेले. नारदानं समजावलं पण नारद समजवून तो समजला नाही. शेवटी म्हणतो चल बघ तुला पता पाहिजे ना बघ मंत्र मी देतो तो मंत्र म्हण. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वात मोठा बीज मंत्र आहे हा. सर्वात मोठा मंत्र आहे. कोणता. ओम नमो भगवते वासुदेवाय. मंत्र 3 प्रकारचे असतात. 3 प्रकारचे मंत्र आहेत. एक
एक वैदिक मंत्र, दुसरा शाबरी मंत्र आणि तिसरा मंत्र आहे तांत्रिक मंत्र. वैदिक मंत्र त्याच्या समोर ओम राहते. जो वैदिक मंत्र ओम न सुरुवात होते तो वैदिक मंत्र म्हणायचा. आणि शाबरी म्हणजे त्याच्या समोर ओम राहत नाही पण काम तेवढंच करतं, त्याच्यापेक्षा थोडा खालच्या दर्जाचा. तिसरा जो मंत्र आहे तांत्रिक मंत्र, ज्याला अघोरी विद्या म्हणतो आपण. बंगाली भाषा, बंगाली देशातली ती तांत्रिक मंत्र जर उच्चारण केलं तर एका मंत्रानं मनुष्य सुद्धा मरू शकतो, एवढा पावर सुद्धा त्यामध्ये आहे. भगवंताला वश करण्याची स्थिती त्या मंत्रामध्ये असते. बजरंग बलीला जागृत करण्याची स्थिती त्या मंत्रामध्ये असते. म्हणून 3 प्रकारचे मंत्र आहेत. कोणते कोणते आहेत? वैदिक मंत्र, शाब्रिक मंत्र आणि तिसरा आहे तांत्रिक मंत्र. म्हणून त्यांना एक मोठा मंत्र दिला नारदांनी. त्या मंत्राचं नाव आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि लागला कामाने. 5 वर्षात लेकरू कामाने लागलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. पाणी सोडून दिलं आणि अन्न खात होता तो. पहिले अन्न म्हणजे फळ, त्याचं जे फळ भेटत होते फळ खायचे आणि जगायचा. मंत्र जाप चालू होता. त्याला असं वाटलं भगवंत येऊन नाहीत राहिले, म्हणून त्यांनी फळ खाणं सोडून दिले, उपाशी राहणं सुरुवात केली. आणि तरी आले नाही. 2 महिने झाले तरी नाही आले. मग पाणी पिणं सोडून दिलं, पाणी प्यायचं नाही. आणि लागलं ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. तरी नाही आले, तरी आले नाही. मग आता काय करायचं? मग श्वास घेणं बंद केला. चालू आहे का बंद? श्वास घेणं बंद केला. 5 महिने झाले. किती महिने? 5 माह हो गए. ध्रुव की इतनी साधना चल रही है, उन्होंने खाना पीना और श्वास लेना भी बंद कर दिया. तेवढ्यामध्ये लक्ष्मी माता आल्या आणि म्हणतात विष्णूजीला, प्रभू एवढे कठोर आहे तुम्ही, तुमचं एवढं मोठं हा माझा मुलगा, मी मुलगा मानला माझा, आणि एवढे कठोर आहे तुम्ही, एवढा तुमची आराधना करता, पण तुम्ही जाऊन थोडस त्याला भेट देत नाही. त्यांनी म्हटलं अगं प्रिय, एवढ्या भक्तीसाठी मी जर कोणालाही सहाय्य केलं, वश झालो, तर माझी किंमत काय राहणार आहे? काय किंमत राहील माझी? जे मनामध्ये दृढ संकल्प घेतो, जेवढा कठोर घेतो, लक्षात असू द्या माता भगिनींनो, मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहो, ध्रुवानं जशी भक्ती केली ना तशी भक्ती तुमची असली पाहिजे. भक्ती कठोर असली पाहिजे. जेवढी तकलीफ होईल तुमच्या शरीराला तेवढा भगवंत जवळ येतो. माझे वाक्य आहे ते. जेवढी तकलीफ होईल ते हरी पलंगावरी नाही, खातो मी भाकरी, राहतो घरी. अरे हट, कोसो दूर असते तुमच्या तो कोसो. किती भक्ती करा, पण तुमच्या मनामध्ये जर नसेल, तुम्ही वर जर भक्ती करत असाल, कुत्रही विचारत नाही आपल्याला, देव सोळा. म्हणून सांगतो, जशी ध्रुवानं भक्ती केली तशी भक्ती करा. खाणं पिणं सब सोडलं, जीवाले रंजवलं, एवढाले हातपाय झाले त्याचे, लहानशा मुलाचे एवढाले हातपाय, एवढूशे हातपाय झाले त्याचे. आणि आई म्हणते, आई आली, शेवटी तुम्ही नाही जात ना, माझा मुलगा आहे तो, माझा मुलगा आहे, मी जाते त्याचं रक्षण करण्यासाठी. त्याचं रक्षण करण्यासाठी गेली. त्याला म्हणते, बाबा इतक्या दिवसापासून भुकेला आहेस, हे घे फळ नेऊन दिले, पण त्यानं फळाला
हात सुद्धा लावला नाही, स्पर्श सुद्धा लावला नाही. नाही नाही नाही, जोपर्यंत भगवंत मिळत नाही तोपर्यंत मी काहीच खात नाही. एवढा अढळ, एवढा अढळ त्यानं नाही का संकल्प केला. आणि काय झालं मग त्याचं रक्षण करण्यासाठी आईनं सिंह आईचं वाहन दिलं, त्याचं रक्षण करत होता. पण त्यानं हात लावला नाही तसेच. परंतु आई ती आई असतं. ही जी जगाची आई आहे लक्ष्मी माता, ती प्रत्यक्ष त्याचं संरक्षण कर. नागाच्या नाग दंश होणार आणि त्याच्यापासून तिनं वाचवलं, काट्याकुट्यातून त्याला वाचवलं आणि सतत रक्षण करत गेली. शेवटी मग 6वा महिना उजाडला. 6व्या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय कंठातून शब्द सुद्धा निघत नव्हता. होठ कंठ चाले नहीं, जिव्हा रटे न नाम, नाम हमारा स्वस्थ रहे, हम बैठे आराम. कंठातून शब्द सुद्धा निघत नव्हता. नुसतं फक्त मनातल्या मनात त्याचा जप चालू होता, अखंड जप. 6 महिन्यामध्ये भगवंताला काळजी पटली. अरे वा, पाहिले असतील भक्त मी आतापर्यंत, परंतु ध्रुवासारखा होणे नाही दादा, ध्रुवासारखा भक्त होणे नाही. 6 महिन्यामध्ये ज्यानं भगवंताला आपल्या समोर चतुर्भुज रूपामध्ये उभं केलं आणि मागायला लावलं, तर त्यानं मागितलं मला काही पाहिजे नाही. मग काय कशासाठी केले नाही, फक्त मला एवढंच पाहिजे देवा का